हरे राम कृष्ण
महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरच्या वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे समागततिष्ठातमानत कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे शरणी त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते रोज चांदणीला जगन्नीत पादी मंडन मंडनान तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्र सदैवलास विठ्ठलं चिन्तयामि कलावतीने जीवधरतावतारं कलंकांकति ज्योतिकामोदिवकरं कलानीशबालापनोदा लक्ष्यं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा
15-20 मिनिटे कीर्तन करायचं आपल्याला. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल नामचिंतन होईल त्या त्या वेळेस मुखाने टाळे असाने भगवंताचं नामचिंतन करायचे. बरोबर ना? बरोबर. हाताने टाळे वाजवायचे, मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचे. ज्या त्या वेळेस भगवंताचं नामचिंतन होईल. प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन निर्माण करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विष्णुवंद्य महाराष्ट्र पूजन जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आम्ही सेवे करता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया संतांना शिरकायला सांगतात, नवीन नवीन नामाचा महिमा प्रतिपादन करतात. त्या ठिकाणी सर्वांच्या अनुभवच्या घरातून चालतात. हा पायी दिल्ली 16. या दिल्ली 16 आमच्या काही अकोले तालुक्याचे रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. गोळे बाबा असतील, मानकोळे बाबा असतील, गोळे बाबा असतील, तर तिथे दोन्ही मावल्या ठिकाणी आहे. आमच्या दोन्ही आहे त्या ठिकाणी आजचा आपला हा मुक्काम आज आपली दिल्ली सकाळी निघाली आणि आज या ठिकाणी आपला पहिला मुक्काम आहे वाड्यामध्ये. आणि या मुक्कामाच्या ठिकाणी आज माझं कीर्तन तुम्ही लोकांनी ठेवलंय, माझं बरोबर ते समजलं तर ते करावंच लागलं असतं. त्या ठिकाणी माझं कीर्तन ठेवून माझं बरोबर ते समजतो. आणि मी काय मोठं कीर्तन करणार आहे कारण आपण जर आता येत आपण बोलायचं काय असेल पण केली नाही तर तुम्ही नंतर कीर्तन झाले म्हणा बाबांनी कीर्तन कसं केलंय. आधी तर बाबा बारीक तर कीर्तन कसं केलं मला माहिती नाही, पण जसे भगवंत कशी पाडून परमात्मा मला सद्बुद्धी देतील, माझे आई वडील माझे गुरुवर त्याप्रमाणे मला सद्बुद्धी देतील, त्याप्रमाणे आपण आपले अल्प वेळेमध्ये धावत्या वेळेमध्ये कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मला लागले भूक आणि तुम्हाला लागले तुमचं म्हणणं असेल तर मी थोडं लावू शकतो ना. पण त्यामुळे हसत कीर्तनाला आपल्याला सुरुवात करायची. ज्या त्या वेळेस भगवंताचं नामचिंतन होईल सर्वांनी टाळी वाजवायची. तुकोबारायांचं जीवनचरित्र बघितलं तुकोबारायांना खायला सुद्धा आले होतं का. पूर्वीच्या काळी तुकोबाराय म्हणून तुकोबाराय असे होते की त्यांच्याकडे जेवढी संपत्ती महाराष्ट्राकडे नव्हती. तुकोबाराय असे होते महाराज. त्यांच्या घरी भगवान पंडित पांडुरंग परमात्मा पाहुणे येते महाराज. पाहुणा आय पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी हरी विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. लिंबलोन करी सावळाला, लिंबलोन करी सावळाला विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. भगवान पंडित पांडुरंग परमात्मा तुकोबारायांच्या घरी पाहुणे येतात. तुकोबारायांना प्रश्न पडतो, अरे दुष्काळाच्या काळामध्ये माझी पत्नी अन्न करता करता गेली तर तुकोबारायांना वेदना झाल्या का. जाऊनी संसार बैसलो अंगणी, बोलू नका जाऊनी संसार बैसलो अंगणी. तुकोबारायांनी संसार सोडून दिला. मला संसार सोडून दिला म्हणजे बाबा पाहा बाबा तेवढ्याची माझी काळजी करा थोडस. परमार्थ केला संसार सोडला नाही महाराज. कारण संत महात्मे सांगतात तुम्ही परमार्थ करत असताना संसार सुद्धा करा. तुम्ही भगवत परमात्म्याचं नामचिंतन करत असताना काम सुद्धा करा. महिला मंडळ मला सांगा तुम्ही शेतामध्ये काम करत अहो जरा बाईने महाराज दोघांत फक्त भगवत परमात्म्याचं नामचिंतन केलं. भगवान परमात्म्याचं नामचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे महाराज. प्रत्येकाने केलं पाहिजे. महिला मंडळ तुम्ही कोणतंही काम करत असाल आमच्या या ठिकाणी सुद्धा असं पप्पा वैष्णव महाराजांनी सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे महाराज. पप्पा वाजत होतं त्यांनी देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. त्यांनीही म्हटलं पाहिजे त्यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे. तुम्ही इथं बसले तुम्ही सर्वांनी म्हटलं पाहिजे काली कमल हो मेरा यार मेरा दिलदार. सर्वांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कामामध्ये काम
राम राम जाईल भविष्य मग सुख होईल दुःखाचे. सतत भगवान तुम्ही कोणतंही काम करत असताना तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेऊ शकता महाराज. अहो आमचे मित्र आहेत, आमचे मित्र वृंदावनामध्ये भागवत कथेचं शिक्षण घ्यायला गेले. मी त्यांच्या भागवत कथेला राहिला असतो. ते सांगताय भागवत कथेचं शिक्षण घेत असताना ते सांगताय वृंदावनामध्ये आम्हाला असा अनुभव आला. वृंदावनामध्ये एकदा जाऊन बघा. त्या वृंदावनामध्ये वृंदावनाची माती सुद्धा राधे राधे बोलते. वृंदावनाची दगड सुद्धा राधे राधे बोलतात. त्या चमत्कार आहे महाराज. तुम्ही आम्ही नामचिंतन देवाचा टाळी वाजू शकत नाही का? आणि कोणीतरी मोठ्या महापुरुषांनी म्हटले तुम्ही तर ह्या जन्मामध्ये टाळी जर आता इथं नाही वाजवली पुढच्या वेळी तर वाजायला नाका आहे का? नाही, पुढच्या वेळेस तिथं टाळी वाजवावं लागेल. त्यामुळे ज्याच्या वेळी भगवान परमात्म्याचं नामचिंतन मध्ये टाळी वाजवत चालायचे. घरी पाहून आला आपल्याला तुकोबारायांना विचार करतो अरे भगवान पंडित पांडुरंग परमात्मा जगाचा मालक जगाचा बाप आपल्या घरी पाहून आलेला बसण्याकरता देवाला काय द्यावं बसायला खायला काय दिलं तुकोबाराय म्हणलं. देवाला म्हणतात देवा मोडक्याच्या बाजाच्या बळी वाकळाच्या शेजार. तुकोबाराय वाकळ माहिती ना तुम्हाला? वाकळ तुकोबाराय वाकळ बाज तयार करतो. तुकोबाराय बसायला देवाला देतात. अरे देव भगवान पंडित पांडुरंग बरोबर म्हणतात अरे मला भूक लागली पण जेवायला काय? तुकोबारायांची पत्नी अन्न करता करता गेली. त्यावेळेस त्यांना वेदना झाला नाही महाराज. आता देवाला खायला काय द्यावं? आपली स्वतःची पत्नी जर अन्न करता मिली तर देवाला खायला काय द्यावं? तुकोबाराय म्हणतात देवा माझी राधीला कन्या. काही कन्या होत्या महाराज. त्या कन्या खाण्याकरता देवाला चतुर्भुज अवतार घ्यावा लागला. त्या कन्या खावा लागला. बघा एखाद्या श्रीमंतांच्या घरी गेल्यानंतर तिथे मोठी पद्धत असते महाराज. आता आम्ही बाहेर कार्यक्रमाला फिरतो आमच्याकडे असतो ना आम्ही कसं खात नसतो. श्रीमंताच्या घरी अशी पद्धत असते. जेवण झाल्यानंतर आता आपल्याकडे नवीन स्टाईल आहे बडीशाप वगैरे सगळं निघाले. पूर्वीच्या काळी पानाचा विडा द्यायची पण ज्यांची श्रीमंती होती त्यांच्या घरी श्रीमंती होती असे लोक द्यायचे. तुकोबारायांना विचार पडला आता देवाला खाण्याकरता काय? जेवण तर झालं तुकोबारायांचा विचार पण देवाला आता विडा कुठून देऊ? कारण तुकोबारायांची परिस्थिती होती का तेवढी? होती का? बोलता ना तुम्ही एकटा काय करू इथं? होती का परिस्थिती? आता तुम्ही जेवढं पटकन बोला ना तेवढं पटकन मी देतो. 10 मिनिटं 15 मिनिटं कुठं बोलत आलं. होती का परिस्थिती? शेवटी तुकोबारायांच्या तुळशी वृंदावनाजवळ जात आहेत आणि तुळशी वृंदावनाजवळ तुळशीजवळ जातात. तिथलं काही पानं आणतात ते देवाजवळ जातात. देवाजवळ गेल्यानंतर देवाला म्हणतात अरे देवा माझी एवढी ऐपत नाही की मी तुला पानाचा विडा देऊ शकतो. मग तुकोबाराय देवाला म्हणतात तुकोबाराय म्हणतात अरे मी इतका दुर्बळ आहे की तुला पानाचा विडा सुद्धा देऊ शकत नाही. तुकोबारायांची परिस्थिती माहिती प्रत्येक संतांचं चरित्र असतं महाराज. पण ते चरित्र उच्चार न करता महाराज माणूस एक तेवढा पात्रतेत असा लागतो. मी काय माझी पात्रता नाही महाराज उच्चारण्याची. कारण संत महात्म्याच्या पायावरती पाय घेऊन चालणं सोपं आहे का महाराज? प्रत्येकाने प्रत्येकाचा अनुभव या ठिकाणी सांगितलाय महाराज. आणि एखाद्या मनुष्याचं वर्णन करायचं म्हणजे तेवढा मनुष्याचा अनुभवाचा असावा लागतो. मी एखाद्या मंत्र्याचं वर्णन करायचं म्हणजे माझा तर अधिकार असावा लागतो तेव्हा मी त्यांचं वर्णन करू शकतो. असं आपण डायरेक्ट कोणाचंही वर्णन करू शकत नाही महाराज. कोण कोणाचं वर्णन करेल? मी वर्णन सांगते. वर्णाचेही 2 प्रकार पडतात नाही तर वर्ण आंधळ वर्ण आणि डोळस वर्ण म्हणतात. कोणतं?
आंधळ आणि डोळस वरण. आंधळ वरण त्याला म्हणायचं आपण आता जेवायला बसणार आहोत, आपल्याला जेवायला काय आहे काय नाही सगळ्यांचं लक्ष तिकडे आहे. आपण जेवायला बसणार आहोत. आंधळ आणि डोळस वरणाचे प्रकार अवघ्या 2 मिनिटात सांगतो. आंधळ वरण त्याला म्हणायचं की जे पंत्रावळी वाढल्यानंतर त्याच्यावरती आपण भात वाढतो, नंतर पापड वाढतो, नंतर बुंदी वाढतो, नंतर गुलाबजाम वाढतो, अजून बस झालं ना आजच्या पुरता भात एवढा. अहो महाराज त्याच्या भातावरती आपण डाळ टाकल्यानंतर डाळ जी पांत्रवळीच्या बाहेर जाते त्याला म्हणायचं आंधळ वरण. आणि डोळस वरण त्याला म्हणायचं जे पांत्रवळीमध्ये भात ठेवल्यानंतर त्याच्यावरून डाळ टाकल्यानंतर जे पांत्रवळीमध्ये थांबतं त्याला म्हणायचं डोळस वरण. पण मी तुम्हाला वर्णाचे प्रकार सांगत नाही, वर्णनाचे प्रकार सांगतोय. कोण कोणाचं कसं वर्णन करेल महाराज सांगता येत नाही. कलियुगामध्ये सासू जावायचं काय वर्णन करेल ते सांगता येत नाही महाराज. सासूने जावायचं केलेलं वर्णन हे भावनिष्ठ वर्णन, याला भावनेपोटी वर्णन म्हणतात. कसं भावनेपोटी केलेलं वर्णन. कारण सासूबाईला महाराज सासूबाईला जावया परब्रह्म वाटत असतो. मी काय अजून बोलत नाही पण थोडाफार अनुभव मोठ्यांचा ऐकून सासूबाईला जावया काय वाटत असतो? परब्रह्म वाटत असतो, देव वाटत असतो महाराज. आता आठवलं म्हणून सांगतो. एक जावई सासूरवाडीला गेले, सासूरवाडीला गेल्यानंतर आता खूप दिवसातून गेल्यानंतर महाराज तिथं काय आहे का काय बोलायचे तिला एक गुलाबजाम खाल्लं, एक गुलाबजाम ताटी घेऊन उतरला का दुसरा गुलाबजाम लगेच टाकून ते काय बोलायचे महाराज. सासूरवाडीला जावाय गेला आणि जावाय सासूरवाडीला गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी जावाय सासूबाईने विचार केला जावाय लई दिवसातून आले, जावायला काय खायला करावं. मग जावायने पुढच्या पटकन होणार पदार्थ म्हणजे खीर. आता खीर करायचा प्रयत्न केला महाराज, खीर करायचा प्रयत्न केला. पुढच्या काही ते गुळाची घरं असायची, गुळाची घरं. गुळ माहिती आहे ना तुम्हाला, कारणापासून म्हणतात. आमची भाषा वेगळी, तुमची भाषा वेगळी, त्यामुळं कधी कधी तुमचे माणसं बोलतात महाराज तुमची भाषा आम्हाला समजत नाही आणि आम्हाला तुमची समजत नाही असं होते महाराज. बोला भागा भागाचा फरक आहे का नाही महाराज. आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडे तुमच्याकडे कधी आमच्याकडे कसं म्हणलं उलटे काय असं महाराज. सासूबाईने जावायची जेवायची तयारी सुरू केली महाराज. खीर बनवायला घेतली. पण पुढच्या काळी कुडाची घर अशी असल्यामुळे बाबा त्या कुडाच्या घरातून ना आतमधला किचन दिसायचा आणि जावायने तिथं बाजेवर तिथं बसेल. बरं सासूबाईचं मस्त किती चांगला असेल पण सासूला पुढच्या काळी लाकडं होते आणि त्या लाकडाने असा धूर सुटला महाराज, असा धूर सुटला की खीर करता करता महाराज सासूबाईला सुटली सर्दी. आणि सर्दी सुटल्यानंतर महाराज त्या सर्दीचं या समजून खिरीतच रूपांतर महाराज. आणि हे पाहिलं जावयाने महाराज. आणि जावयाने बघितल्यानंतर महाराज कोणता जावई महाराज सासूबाईच्या खिरीमध्ये तुम्ही विचार करा महाराज कोण खाईल. सासूबाई बाहेर आली, सगळेजण जेवायला बसले. सासूबाई जावायला म्हणून चला जेवायला. जावई बापू जेवायला बसले, सगळेजण अशी मैफिल महाराज सगळे जेवायला बसले. आणि सगळे जेवायला बसल्यानंतर महाराज सासरा म्हणजे जावई बापू जेवा ना. जावई म्हणायचं मामा नका. सासरा म्हणायचं जावई बापू जेवा ना. मामा जावई बापू म्हणायचं मामा नका. सासरा का म्हणून जेवत नाही बाळाचा वेळ त्यांचा विषय झाला मला. जावई काय जेवत नाही सासऱ्याचा विषय झाला होता. जावई काय जेवणाला हातात लावा ना. सासरा नंतर म्हणला जावई बापू तुमच्या नावावर जमीन इस्टेट करतो मग तुम्हाला खावाच लागेल. आता जावई बापू तुम्ही जर माझ्या नाव ही एक पहिली तर इस्टेट नावावर केले त्यानंतर ही इस्टेट जर केली तर कसं व्हायचं महाराज. इस्टेट हे नाव करू शकतो महाराज. पण अहो तुम्ही मला विचारणार झालंय काय. सासरा म्हणायचा जावाय अहो काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पैसा पाहिजे का. पैसा देतो मी पण तुम्ही खीर खा ना. अहो जावाय म्हणायचं कसं खीर खाऊ. त्या खिरीमध्ये जोराचा सगळा प्रकार गेलाय आणि कशी खीर खायची. सासूबाईची महाराज सासूबाईला जावया परब्रह्म वाटत असतो. काय वाटत असतो परब्रह्म महाराज. सासूबाई जावायचं काय वर्णन करेल सांगता येत नाही महाराज. एक सासूबाई म्हणे माझे जावई की नाही गाडीच्या खालीच उतरत नाही बाबा. आता आम्ही सोबत होतो कार्यक्रमाला का बोले बाबा आपण सगळे आमची टीमच होती सोबत. सासूबाई आमच्या जवळ आली म्हणजे गोरख महाराज म्हटलं बोला ना. म्हणे माझ्या जावई की नाही गाडीच्या खालीच उतरत नाही. म्हटलं आता इथं जावई मोठा मंत्री आमदार वगैरे असेल ना असंच वाटलं मला. म्हटलं जावई आमदार वगैरे असेल आणि नीट चौकशी केल्यानंतर कळलं मी बाबा ना आता माझं कीर्तन असं लांब ते लांब मंदिर लांब होतं ना ते तिकडं लांब. म्हटलं आता इथं जावई गाडीच्या खाली उतरत नाही म्हणजे कोणतरी आमदार असावं मला. ते पाहिलं तर गाडीचं ड्रायव्हर होतं ते गाडीच्या खाली उतरत होतं. एक सासूबाई म्हणे जावई माझे महाराज आमच्या जावई बापूंच्या घरी की नाही रोज कितीतरी माणसं महाराज जेवण करता. इतका उदार आनंद महाराज माझ्या हाताला अक्षरशः 5,000 फुटला महाराज. सो म्हणे महाराज दान करणं. म्हटलं दान धर्म करताय का काय महाराज.
साक्षात सासूबाई इतकं सांगायला लागले. मी पण आता आमची रोजचीच काम आहे महाराज 2 तास बोलायचं. मी महाराज इतकं बोललो महाराज म्हणलं ते उदार अंतकरण असं का माणसाला महाराज रोज आणणं जाऊन सोपं आहे का महाराज. महाराज जाऊन बघितलं तिथं त्याची खानावळ होती. म्हणजे सासूबाईंनी जावायचं केलेलं वर्णन आहे, भावनिकोटी केलेलं वर्णन आहे, भावनिष्ठ वर्णन आहे. आणि संतांनी संतांचं केलेलं वर्णन याला म्हणायचं यथार्थ वर्णन महाराज. कारण ज्याचं वर्णन करायचं तेवढा तो तालमोलाचा असावा लागतो महाराज. एक ठिकाणी लग्न ठरलं महाराज, प्राण्यांमध्ये लग्न होतात फक्त ते आपल्याला सांगत नाही. कारण माणसाचं वराड म्हणजे लय अवघड महाराज. एक जण वराडाला निघाला, कपडे सापडत नाही, कसा बसा गाडीपर्यंत पोहोचला, टापावर चढला, पॅन्टच फाटली, शेवटच्या पंक्तीला कसा तरी जाऊन पोहोचला, जेवायला बसला, कोंबडीनं उडी मारली जेवणात. हे अवघड महाराज माणसांचं. त्यामुळं पशु प्राणी आपल्याला लग्नात बोलूच नाही त्याच्यात. महाराज लग्नाला सुरुवात झाली आणि लग्नाला सुरुवात झाल्यानंतर लग्न कोणाचं उंट दादाचं. तुम्ही बोलायचं पटकन लग्न कोणाचं उंट दादाचं. आणि लग्नात मंगल ऐकतं का गायला कोणाला बोलावलं कुंभारवाड्यातून कुंभार दादा. कुंभारवाड्यातून कुंभारदादाला बोलवलं तर महाराज असं वजनात लगेच सुरू झालं महाराज. लग्नाच्या मंगल अष्टका बाबा काय त्या मंगल अष्टका महाराज मंगल अष्टका सुरू झाल्या. घटी लग्न लावायला जातो आम्ही हॉटेल, त्यामुळे पाठी लग्न लावायचं. त्यांचा आवाज काय माझ्यासारखे का महाराज गाढवाचा. गाढवाने मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली महाराज. मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली, लग्न लागलं, टाळी सुटली महाराज. आणि आता मानधन द्यायची वेळ आली. मानधन द्यायची वेळ आल्यानंतर महाराज मानधन द्यायची वेळ आल्यानंतर ते उंट दादाने गाढवाची स्तुती वर्णन करायला सुरू केली. आपण बघतोय वर्णनाचे प्रकार. कारण वर्णन करता किती तालमोलाचा असावं लागतं हे बघायचं आपल्याला. वर्णन करायला सुरुवात द्यायची. आता मानधन द्यायचं म्हणजे वर्णन करणार. उलट दादा गाढव दादा म्हणायला, अरे गाढव दादा काय तुझा आवाज, अरे अनेक प्रकारचे आवाज ऐकले पण तुझ्यासारखा आवाजच नाही महाराज. त्या वाडा स्टार्ट व्हायला ते पुलापाशी गाढव आणून द्या, इकडे आपण कानात मोठं घालतो, त्या गाढवाचा आवाज असा आणि त्या गाढवाची स्तुती वर्णन करायला सुरुवात केली. आता त्या गाढवाला आवडलं नाही, त्या गाढवानं उंटाची स्तुती वर्णन करायला सुरुवात केली. गाढव उंटाला म्हणू लागलं, उंट दादा मी अनेक नवरदेव पाहिले पण तुमच्यासारखा नवरदेवच नाही बघितला हो. गाढव बघण्यासारखा असतो का? नाही असतो. आपण बघतो गाढवाला पण गाढव बघण्यासारखा असतो का? नाही. संत महात्मे सांगतात त्याच्याबद्दल तेथे काहीचे नीट अंक. गाढव बघण्यासारखा महाराज. गाढव जे उंट पावा जिथं पावा तिथं वाकडात, पाय वाकडात, कंबर वाकडात, जिथं पावा तिथं वाकडात. हे म्हणतो की महाराज तुमच्यासारखा नवरदेव पहिला नाही. यांनी ह्या दोघांचं केलेले वर्णन भावनिष्ठ वर्णन म्हटलं. कारण यालाही मानधन घ्यायचं होतं. विठाला हे आहे वर्णनाचे प्रकार. यथार्थ वर्णन संतांचं केलेले वर्णन म्हणायचं, भावनेपोटी केलेलं यथार्थ वर्णन म्हणायचं महाराज. त्याकरता महाराज एखाद्याचं वर्णन करायचं अधिकारी सुद्धा तेवढा तालमोलाचा असावा लागतो. म्हणून सर्वांनी वरती हात करायचे. करा वरती हात. संधी पुढे मस्त करा वरती हात. केले वरती हात. वरती हात करा. केले वरती हात. हो वरती हात. आपल्याला आता अवघ्या थोड्याच वेळामध्ये कीर्तन संपवायचे. मलाही माहिती तुम्ही दमले आणि मीही दमले. तुम्हालाही भूक लागेल, मलाही भूक लागेल. करा वरती हात. केले वरती हात. महाराज जेवण Bye.
सोहाव तरील पार. संत महात्मे सांगतात देवाला शरण जा. पण देवाला शरण जा मला संत महात्म्यांची आपल्याला काय करावं लागतं, संगत करावं लागतं. कारण महाराज काय असं संगतीचे फार संत संगत केल्याने महाराज प्रत्येकाचा महाराज उद्धार होणार आहे. संत संगतीने महाराज किती जणांचे उद्धार झाले महाराज आपण किती प्रमाण होऊ शकतो. आजच्या वेळेला उद्धार पण आता ते आपण नंतर पुढे महाराज वाल्याकडे आमच्या तिथं वाल्य ऋषी महर्षींचं देवस्थान आहे. तुम्ही या कधी आले तर तिथं महाराज वाल्यापर्यंत सुद्धा उद्धार झाला महाराज. अनेक संत महात्म्यांचा उद्धार झाला. इतकी ताकद आहे महाराज त्या नामामध्ये. ऐका नामामध्ये इतकी ताकद आहे महाराज. मला सांगा माचीची एवढी शिकाळी महाराज माचीची एवढी शिकाळी. मग गवताची कितीही मोठी गंजी असू द्या त्या गंजीला जाळल्याशिवाय राहील महाराज. मिठाचा एवढासा कडा काय महाराज एखाद्या टँकर वर दुधामध्ये टाका ते दुधाला नासवल्याशिवाय राहील का नाही महाराज राहील. एवढी ताकद काय आहे त्या मिठामध्ये आहे. एवढी ताकद काय आहे त्या माचीच्या काडीमध्ये महाराज. माचीची काडी त्या काडीलाही पुढे गुल असतो महाराज. तेवढीशी ताकद आहे महाराज त्याच्यामध्ये. जसं भगवान परमात्म्याचं नाम दिसायला बारीक जरी असलं तरी महाराज कोटी कुळाचा आपला उद्धार करतो महाराजच्या नामचिंतनाने. इतकं महाराज ताकद आहे त्या नामचिंतनामध्ये. फक्त आपण आता आपलं काय पण नामचिंतन रोज नाही महाराज. मी रोज सांगत होतो चालताना नाचत त्याला आनंद घेत त्याला. कारण काय असतं महाराज क्या भरोसा रे क्या भरोसा है जिंदगी का साथ लेती नहीं किसी का. क्या भरोसा है जिंदगी का उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाने. तू लाख इबादत कर ले तू लाख करे रखवाले उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाने. महाराज या आयुष्यातून एकदा गेल्यानंतर मला आपण एक बुजगाव नाही महाराज. मला सांगा वांग्यामध्ये एखादं बुजगाव उभं केलं त्या बुजगावण्याला काही गरज आहे का तू वांगी खाय मिरच्या काय गरज आहे का महाराज. नाही महाराज एक बुजगावणे आपल्याला करता चालवणार तो हे. कारण त्याच्याशिवाय सत्तेशिवाय काही चालत नाही महाराज. चाले हे शरीर कुणाची असते कोण बोलवितो हाजी विना देखावे ऐकावे एक नारायण महाराज. आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर नामचिंतन करा महाराज. नामचिंतनामध्ये जितकी ताकद आहे महाराज ती कशातच नाही. पण ती कधी जेव्हा आपण संतांची संगत करू महाराज तेव्हा होईल. कधी संतांची संगत केल्यानंतर महाराज याचा संगतीचे फार बेकार काम आहेत महाराज. आज संगत म्हणजे महाराज किती ना आज संगतीने काय महाराज लोकांची घरगुती वस्ती झाली महाराज. झाली का नाही घरगुती वस्ती झाली महाराज. संगत करायची तर चांगल्या माणसाची करा महाराज. वाईटाची संगत करू नका. वाईटाची संगत केली तर तुम्ही वाईटच बनणार. चांगल्याची संगत केली तर चांगलंच बनणार महाराज तुम्ही. त्यामुळे संगत चांगल्या लोकांची करा. संतांच्या संगतीमध्ये या आणि या संतांच्या संगतीमध्ये ते सुख आहे की कुठंच नाही महाराज. संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतांच्या म्हणून संतांच्या संगतीमध्ये या. आता रोजच आपल्याला देवाचं नामचिंतन कीर्तन ऐकायला भेटणार महाराज. थोडा कंटाळा करत जाऊ नका महाराज. सकाळी सुंदर असा काकडा ऐकायला भेटणार महाराज. हे रद्द महाराज आमच्या इकडे महाराज. काकडा असो भजन असो महाराज सोपं नाही. दिवसभर आरडायचे गागायचे सोपं नाही. तसं दुपारी जाम झालो होतो महाराज. आम्ही लवकरच सापडलं आम्हाला द्यायची कारण. त्यामुळे प्रत्येकाने आनंद घेत चालायचं व्यवस्थित चालायचं महाराज रस्त्याने. आणि या ठिकाणी महाराज आपली वेळ पण भरपूर आहे. आता बोलायसारखं भरपूर आहे पण महाराज. पण आता वेळ पण आपल्याकडे कमी जाता जाता एक दृष्टांत सांगतो महाराज. तुम्हाला जर देव आपल्याला करायचा लागत असेल तर कोणाचंही वाईट करायच्या मागे लागू नका. कारण दुसऱ्याचं जर वाईट करायला गेलो तर आपलं वाईट म्हणजे एक निश्चित आहे महाराज. शास्त्रांचा प्रसंग सांगतो महाराज. एक कुंभारीण आणि एक मालीन दोघी जणी वाड्याच्या बाजाराला यायच्या. कुठल्या वाड्याच्या बाजाराला यायच्या. ऐका सुंदर दृष्टांत जाता जाता काहीतरी तुम्हाला देऊन जाईल महाराज. वाड्याच्या बाजाराला यायचं. वाड्याच्या बाजारात आल्यानंतर महाराज काय होतं त्यांच्याकडे गाढव होतं महाराज. गाढवावरती एका साईडला कुंभारी काय करायची कसला धंदा करायची मडक्याचा का मेथीच्या भाजीचा. माळी कसं करायची भाजीपाला महाराज. फुलं घ्या भाजीपाला घ्या महाराज. भाजीपाला करायची महाराज. काय झालं महाराज एक दिवस ते बाजाराला जात असताना पूर्वीच्या काळी महाराज लोकांकडे पैसा नसायचा म्हणून ते दोघं जण एकत्र काहीतरी व्यापाराला जायचं म्हणजे एकत्र गाडो असं साधन असं काहीतरी घ्यायचे. कुंभारीने एका साईडला मडके टाकले गाडोवरती एका साईडला मालीने आपली भाजी टाकली. पण झालं काय त्या दोघी उलट्या पालट्या आल्या महाराज. दिशा बदलल्या माणसाची चुंबून होती. माणूस कुठल्या कुठे जाऊन पोहोचतो त्याला कळत नाही महाराज. काय झालं कुंभारीने साईडला आली माली त्या साईडला गेली. म्हणजे कुंभारीची काय मडक्याची साईड बदलली महाराज. साईड उलटी पालटी झाल्या आणि गाडव पुढे चालायला लागला. आता गाडव पुढे चालायला लागलं महाराज. गाडवानं केलं महाराज माझं ह्या साईडला लोक आणि ती भाजी खाऊ लागला. भाजी खाऊ लागला. तर भाजीच्या साईडला होती कुंभारी म्हणून लागली अरे हिची भाजी जाते माझं काय जाते
पण ज्या ज्या वेळेला ती भाजी खायला लागली त्या त्या वेळी त्या भाजी खाल्यामुळं त्या भाजीचं त्या साईडचं वजन झालं कमी आणि इकडचं वजन झालं जास्त. महाराजची एक भाजी खाली पण हिची आखे मडके फुटली. करायला गेली दुसऱ्याचं वाईट पण झालं, स्वतःच वाईट महाराज. त्यामुळे कोणाच्याही वाईट करायच्या मागे लागू नका. देवाने आपल्याला काही कमी दिला नाही महाराज. आपल्याला 100 कोटी होऊ द्या महाराज, 100 कोटी होऊ द्या. अहो माणसाचं लय अवघड आहे महाराज. त्या जन्मात आल्यानंतर आपण म्हणतो सुखी महाराज, या जगामध्ये सुखी कोणीच नाही महाराज, कोणीच नाही सुखी महाराज. सांगू ऐका, आपल्याला महाराज 15 कोटी भाताचे उद्या, तुमच्याकडे भात होतो ना, 15 कोटी भाताचे उद्या महाराज, 15 कोटी भाताचे झाल्यानंतर, भाताचे 15 कोटी झाल्यानंतर महाराज दुष्काळ पडू द्या किंवा पाणीच नाही पडू द्या, त्याच्यातले आपल्याला किती 13 कोटी होत्या. 13 कोटी दरवर्षी 15 कोटी होते आणि ह्यावेळी 13 कोटी होत्या. फक्त किती कोट्यांचा फरक पडला? 2 कोट्यांचा फरक पडला महाराज. पण त्या 2 कोट्यांसाठी आपण आपलं महाराज, आपण किती वेळ विचार करतो महाराज, अरे 2 कोटी कमी पडली, 2 कोटी कमी पडली, विचार करतो का नाही? तुम्ही आम्ही विचार करतो का नाही महाराज? अहो त्या 2 कोट्यांचा सोडा आपल्याजवळ आणि त्याच्यामध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. आपल्याजवळ किती आहे? 13 आहेत महाराज. आणि ते 13 झाले, 2 झाले, आणि काय केलं नंतर आहे त्याच्याजवळ आपल्याला सुख आहे, त्यात सुख मानायला शिकावे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाचे, त्या भगवान परमात्म्याने आपल्याला प्राप्ती करायची असेल तर संतांच्या संगतीमध्ये जा. म्हणून आपल्याला या पवित्रीवरती घेऊन जाण्यासाठी फक्त एकमेव मार्ग सांगितलाय. कोणाचा? संतांचा. तो हा उत्तरील पार भवदुत्तर नदीचा. तो देव आहे ना महाराज, त्या देवाला आपली काळजी महाराज, मुंगीपासून तर मोठ्या जीवापर्यंत. काय द्यायचं आपल्याला, काय खायला नाही द्यायचं महाराज, त्याला काळजी. तो आपल्याला कधी भुंग ठेवत नाही. फक्त आपण त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. नाही तर सकाळी आपण या जंगलामधून जाणार, इकडून जंगलातून जाताना महाराज आपण जंगलातून भीती वाटते. एखादा मनुष्य असला, एक मनुष्य असला का देवाला आपण महाराज सुखामध्ये कधीच आठवत नाही महाराज. एखाद्या दुःख होऊ द्या महाराज, काही दुःख होऊ द्या, आपण देवाच्या नावानं पाजर पडतो महाराज. देवाच्या नावानं सुख असल्यावरती आपण देवाला आठवतो का? नाही आठवत महाराज. आपण जंगलातून जाऊ द्या, जंगल असू द्या भयानक, तिथून एकटा मनुष्य जाऊ द्या, देवाचं नामचिंतन करतो, देवाचं नामचिंतन गात असतो महाराज. सतत त्या देवाचं नामचिंतन गात असतो. विठ्ठल विठ्ठल असं म्हणतच करतो. आणि एकदा काय त्या जंगलातून पुढे जाऊ दे ना, वाड्याची लाईट दिसू द्या महाराज, त्याला मेरे अंगण में तुम्हारा क्या काम है, म्हणजे आपलं काम झालं का आपण विषय टाकून देतो. असं करू नका. त्या देवाची प्राप्ती करा, संतांच्या संगतीत चला. याच्यामध्ये अवकाश नियोजित वेळेमध्ये जारी केलेली भगवत पडण्याची सेवा. वास्तविक पद्धत ही काय फार मोठा कीर्तनकार नाही. माझा विषय आहे स्पेशल गायक पक्वत. स्पेशल माझं गायनच आहे. कीर्तन मी तालीवरती करतो. तालीवरती म्हणजे आपलं चालू, जिथं कोणी नाही तिथं आपण उभं राहायचं महाराज. आणि शिकल्याशिवाय कुठे आहे का, म्हणजे आम्हाला शिकावं लागेल. पण आता काय होतं महाराज, हे गायनामुळे आम्हाला जास्त भेटत नाही मला कीर्तन करायला. असू द्या, तुम्ही याच्यामध्ये याचा अवकाश नियोजित वेळेमध्ये जे काही कीर्तनावर बोलण्याचा प्रयत्न केला, माझे सद्गुरू विजय महाराजच्यावर माझे आई वडील मला जशी सद्बुद्धी दिली तशाप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. मी काय अभंग बसवला नव्हता, काहीच नाही महाराज. जशी देवांना बुद्धी दिली तशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण मला स्वतःचा अभिमान वाटतो महाराज. भले काही नाही उद्या, परंतु उभा राहिलो डेअरिंग हे फार महत्वाचं आहे. आणि जाता जाता एक सांगतो महाराज, तुम्हाला जर असं वाटत असेल म्हातारपणामध्ये आपल्या मुलांना आपल्याला सांभाळा, आमचे गुरुवारी सांगत असतात महाराज, तुम्ही माझं पूर्ण कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, या दिंडीत तुम्ही आनंदाने घेतला महाराज तरी चालेल, आनंदाने घेतलं तरी चालेल महाराज. जाता तुम्ही तुमच्या मार्गाला, आम्ही आमच्या मार्गाला महाराज. काही दिवसांनी सारखं आपण 2-3 दिवसांनी जाता फक्त गोरख महाराज एवढं वाक्य लक्ष ठेवायचं महाराज. आलते ते अकोल्याहून एवढे वाक्य लक्ष ठेवायचे. तुम्हाला जर असं वाटत असेल म्हातारपणामध्ये तुमच्या मुलांनी तुम्हाला सांभाळावं, म्हातारपणामध्ये पाठी घालो, तुम्हाला जर असं वाटत असेल म्हातारपणामध्ये आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळावं, तर त्याला काय लावा, चांगले संस्कार लावा महाराज. आपण असं केलं पाहिजे. आपण गेल्यानंतर आपल्या समोर निदान लाखोची नाही, आपलं निदान महाराष्ट्र नाही, निदान तालुका नाही, पण आपला गाव तरी रडला पाहिजे महाराज. आपण गेल्यानंतर अशी कीर्ती करून जायचं महाराज. नाही तर आपण गेल्यानंतर गावाचा सुद्धा आला पाहिजे असा नाही महाराज. काय झालं महाराज, 5 मिनिटं घेतो कीर्तन संपू बघा. 5 मिनिटं तुम्हाला भूक लागली, मला भूक लागली. आता तुम्ही मला दिसते सगळ्यांचे चेहरे. 5 एक दृष्टांत सांगतो कीर्तनाला.
स्टॉप करतो महाराज, पूर्ण विराम देतो. काय झालं, एखाद्याची वाट लावायची मी महाराज, एखाद्या माणसाकडून शिकावं महाराज. एक माणूस होता गावामध्ये, खूप माणूस कुटाळखोर करायचा, काही करायचं महाराज, कोणाच्याही खोड्या करायचा, काही करायचं महाराज. म्हणजे त्या गावातले लोक त्या माणसाला खूप कंटाळले होते. असं का त्या गावातून पार त्याला काढून द्यायला निघाले. ते माणूस मरायला आलं, आणि मरायला आल्यानंतर महाराज त्या गावकऱ्यांमध्ये त्यांनी फार नाकात दम करून ठेवला होता महाराज. जिवंत होता त्यावेळेस, पण ते मरायला आल्यानंतर त्या गावकऱ्यांनी म्हणले, अरे मी तुम्हाला लय त्रास दिला, पण आता तुम्ही काय करा, मी मेल्यानंतर ना तुम्ही मला ना असं ओढत घेऊन जा गावातून, कारण माझे मी इतके पाप केलेत महाराज, इतके पाप केलेत, त्या पापांचं महाराज गणना करू शकत नाही महाराज, कोणी इतके पाप केलेत मी. तुम्ही मला काय करा, मी मेल्यानंतर आहे ना, मला तुम्ही गावातून असं पूर्ण गल्लीतून मला तुम्ही याला ओढीत नाही महाराज. गावात इतकं वाटोळ केलं महाराज, इतकं वाटोळ म्हणजे गाव मार्ग त्याला तोड सुद्धा बघत नव्हतं सकाळच्या, इतका भयंकर माणूस होता महाराज. कर्मधर्म तो मेला, आपण बरोबर तो मेला आणि मेल्यानंतर महाराज त्या लोकांनी सांगितलं, अरे काय करायचं म्हणे, याला उचलून यायचं, काय करायचं म्हणे. अरे नाही, त्यांनी सांगितलं त्याची शेवटची इच्छा आहे, काय त्याला वडीत नाही. तर काही लोक म्हणे, अरे याने आपल्याला आयुष्यभर त्रास दिलाय, याला वडीतच नाही म्हणे, आपण मी तर पहिला वाढणार म्हणे. त्याच्यानंतर दुसरा म्हणे, मी तर लांब वडीत नेणार महाराज, असं म्हणायला लागलं महाराज. त्या माणसाला वडीत नेलं, अख्खा गाव फिरवला महाराज. आणि हे कळलं पोलीस स्टेशनला, अख्खा गाव फिरवला महाराज. हे कळलं पोलीस स्टेशनला, आधी पोलिसांची गाडी, काय रे हे काय झालं महाराज, आता मेला होता अगोदर, पण पोलिसांना काय वाटलं, त्या गावकऱ्यांनी गावातून वडीत चालवलं, म्हणजे हे काय त्या गावकऱ्यांनीच मारला का काय महाराज. म्हणजे जाता गावात असं त्याला असंच करून गेला महाराज. अख्या 2-4 गाड्या भरून आणल्या महाराज, 2-4 लाल गाड्या, तेवढा अख्खा गाव गोळा करून दिला त्याला महाराज. म्हणजे गावाचा सुद्धा महाराज, म्हणजे गाव काढला होता महाराज, इतका भयंकर माणूस सुद्धा. त्यामुळे आल्या जीवनामध्ये सुखी राहा, कोणाचं वाईट करू नका महाराज. चांगलं दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये चांगलं नीती बाळगा. बस एवढं कीर्तन सार्थकपणे माझं झालेले कीर्तन भगवान गणेश परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी कीर्तनाला सुंदर असे गायक आहेत, आमचे गोडे बाबा आहेत. त्या ठिकाणी मृदुलावरती सत्कारजनाचे उष्ण मानून मुंडे, त्या ठिकाणी तुम्ही लोकांनी आम्हाला फार प्रेम दिले, हे खूप मोठं महत्वाचं आहे. इथं सर्वांनी भजन करा. ज्ञानेश्वर माऊली पहिल्या दिवसाचा मुक्काम या वाड्या ठिकाणी आहे महाराज. या ठिकाणी आपण ज्यांच्या इथं थांबलो आहोत महाराज, शरददादा पाटील महाराज यांच्या इथं आपण थांबलो आहोत. या दिवसाचे आपल्याला अन्नदान म्हणजे दरवर्षी करतात महाराज, अन्नदान, वस्त्रदान महाराज. अन्नदानाचे दानाचे फार प्रकार आहेत महाराज. अन्नदान करतात, वस्त्रदान करतात महाराज. आपण आपल्या वारकरी दिंडीतर्फे परिसरातर्फे, आपल्या वंदेश्वरी परिसरातर्फे त्या निवृत्तीनाथांच्या चरणी सांगायचे की दादांना भगवान परमात्मा करू आणि भरभराटीचं आयुष्य देऊ, त्यांना सुख संपत्ती इतकं देऊ की त्यांना फार काही मागायची सुद्धा गरज पडली महाराज. आपण त्या निवृत्ती दादांकडे प्रार्थना करू. गेल्या मागच्या वेळी महाराज त्यांची आई काय झाले महाराज, खूप मोठं दुःख दिलं आहे महाराज. त्या दुःखामधून त्यांना सावरण्याची निवृत्ती दादा शक्ती देऊ, हे आपण त्या निवृत्ती दादांच्या चरणी प्रार्थना करू आणि झालेली कीर्तनाची सेवेला पूर्ण विराम देऊ.